आज अनंत चतुर्दशी आहे। गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे। थेट जाऊयात गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये, कारण ढोल ताशांच्या गजरामध्ये आता हळूहळू गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय। 11 दिवसांचा हा पाहुणचार घेऊन आज बाप्पा आपल्या गावी निघालेले आहेत। मुंबई असेल, पुणे, नाशिक यासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या बाप्पांना वाजत गाजत निरोप देतोय। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आहेत आपल्या सोबत। निलेश, यामिनी अनेक मोठमोठ्या मंडळांचे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती आता या गिरगाव चौपाटीला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाखो भाविकांचा समुद्र या ठिकाणी लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मलबार हिल परिसर असेल, यासोबतच मुंबईतनं जुन्या मुंबईतून येणारी सर्व मंडळी असतील, यासोबतच मंत्रालयाच्या बाजूने येणारी मंडळी असतील, असे सर्व बाजूनं या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रमुख मंडळ जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे गिरगाव असेल, यासोबतच लालबाग परळ हा भाग असेल, या भागातले सुतार गल्लीचा राजा असेल, यासोबतच जवळच माझगावचा अंजीरवाडीचा गणपती बाप्पा असेल, हे सर्व प्रमुख जे गणपती बाप्पा आहेत ते आता या समुद्रकिनारी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि विसर्जनाला या ठिकाणी सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। यंदा गिरगाव चौपाटीवर प्रामुख्यानं पोलिसांना व्यवस्था अशी केलेली आहे, एका बाजूला घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे, तर दुसरीकडे केवळ ज्या 20-25 फुटांच्या ज्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठीची व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच समुद्रामध्ये कुणीही जाऊ नये याची देखील काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तर 11 उशिरा आता समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची देखील यामिनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोषाचं वातावरण आहे। अनेक भाविक जे आहेत ते भावपूर्ण या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।